So, okay, today is the 17th of the January 2013. Myself is Professor Dr. Arjendra Deshpande. We are here in the CARC, that is College of Ayurveda and Research Center, and we are making a shooting of the blood pressure, how to take the blood pressure. Actually, you know, this is the very specific strategy of our department of our college, that since last many years, this is actually my original ideas and the brain child, we can say, that each and every teacher of each and every college should try to make a maximum audio video recordings, because audio video recordings are in 2 or 3 concepts that are very important. One concept, they are the permanent storage. Now we are living in the e-technology era. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकाकडे कॉम्प्युटर आहे, प्रत्येकाकडे तुमचे इंटरनेट्स आहेत. सध्या तुम्हाला माहिती आहे, आता पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा असं होत चाललंय की हार्ड कॉपीज आर नाउ आउटडेटेड. जमाना कुठला आहे सध्या? ई बुक्सचा जमाना आहे. बरोबर आहे, ते ई बुक्स रीडर पण मार्केटमध्ये मिळत आहे. सो नाउ द टेक्नॉलॉजी इज ऍडव्हान्सिंग व्हेरी फास्ट. So Ayurvedic fraternity or Ayurvedic staff, Ayurvedic faculty also should take the advantage of this technology. I personally myself, with the help of all my colleagues, like Dr. Chobe madam, Dr. Gaikwad madam, Dr. Shweta More madam, most essentially is Ingre madam from our department. These are all people, and of course the MD students. Right now also you know, although he is not looking in the video shooting, but Dr. Mahendra Kamble, who is a MD student, who is taking under my guidance, he is doing MD. These type of students, they are helping me in this particular project, because this is not an individual job. This is a type of teamwork. And of course, you UG students, they when they see these videos, when they see these audios, they say, "Okay, sir, fine. What you are doing is very good." So this type of encouragement from the student is also boosting to the teachers. It's a sort of the prize. म्हणजे कुठल्याही समारंभांमध्ये बुके आणि कुठले मोठे तुम्हाला तवे मिळण्यापेक्षा, ढाली मिळण्यापेक्षा, तलवारी मिळण्यापेक्षा, आय पर्सनली फील की विद्यार्थ्यांचं जे काही फीडबॅक असतो, विद्यार्थ्यांचं त्या शिक्षकांबद्दलचं जे मत असतं, म्हणजे त्या मोमेंटलाच नव्हे, लाईफ लॉंग ती मुलं एक ग्रॅटिट्यूड मध्ये तुमच्याशी बोलताना कायम असतात संपर्कामध्ये. आता हजारो मुलं 16 ऑगस्ट 1990 पासून मी इथे काम करतोय, तर त्या काळापासून जरी मी शिकवायला फर्स्ट इयरला असलो तरी माझा एमडी 2 विषयात आहे. आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये पण आहे आणि क्रियेमध्ये पण आहे. प्रॅक्टिस केलेला माणूस आहे, आणि मग ते जे अनुभव मी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करतो, नॅचरली तेव्हा होतं काय की विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही बाबा, हा जेन्युइन माणूस आहे, तडफड करणारा माणूस आहे, कळकळ असणारा माणूस आहे, आणि हा याच्या उपक्रमांना आपण म्हणजे रिस्पेक्ट दिला पाहिजे, दाद दिली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आज ब्लड प्रेशर डिटर्मिनेशन या संदर्भात जास्त प्राधान्याने विचार करणार आहोत. महेंद्र, प्राथमिक अवस्थेमध्ये हे तू केलंयस हे मला मान्य आहे, म्हणजे कलाकारांचं शूटिंग तू करतोय, म्हणजे मुख्य ऍक्टर ऍक्ट्रेसेस किंवा अजून काय बाकी, आणि मॉबचं एक असतं. पण तुला रिक्वेस्ट आहे की फार वेळा तू फिरवू नकोस कॅमेरा. काही वेळा आम्ही तुझ्यावरही फिरवतो, भाग वेगळा आहे. पण आपल्याला मेन इंटेन्शन जे आहे ते माय थॉट्स अँड द नंबर 3 व्हॉट आय एम शोईंग टू यू. तर हा मुद्दा शारीरिकला नाही, तुम्हाला माहित नसेल, पण डॉक्टर महादार मॅडमच्या मागे लागलोय सातत्याने गेले कित्येक वर्ष, की अॅनाटॉमीचं डिसेक्शन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ते 20-20च्या गटाने असं डोके फोड करून त्याच्यात पाहत बसण्यापेक्षा, जर त्याच्यातल्या मायन्यूट जे आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, नर्व्स आहेत, किंवा पार्ट्स आहेत, टेंडॉन्स आहेत, मसल्स आहेत, तर ते जर त्यांनी व्हिडिओ शूटिंग त्याची करून ठेवल्या, क्लिप्स केल्या त्याच्या, नुसते एवढं करायचं आणि थांबायचं नाही असं माझं म्हणणं, की कॉलेजची वेबसाईट अशी एक एक्सक्लुझिव्ह तयार करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओज टीचर्स लोकांचे अपलोड करता येतील, भरपूर लेक्चर्स अपलोड करता येतील. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही माझी स्वप्न पुढच्या 10 वर्षांमध्ये भारतामध्ये, जगामध्ये ऑलरेडी ते एस्टॅब्लिश होणार आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या सेटलमेंटला असाल, माझ्या वयाला याल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अरे देशपांडे सर म्हणून तसं आता सगळीकडे झालं बरं का. म्हणजे इंटरनेटवरती तुम्हाला आयुर्वेदिक वैद्यांचे लेक्चर्स, आयुर्वेदिक वैद्यांचे व्हिडिओज, आयुर्वेदिक वैद्यांच्या केलेल्या प्रॅक्टिकल्स हे पाहायला मिळणार आहेत. पण त्याचं खूप आधीपासनं, ज्याला आपण म्हणतो की भविष्याची दूरदृष्टी ठेवून काहीतरी आखणी करणं, हे काम देशपांडेंनी केलं. म्हणून देशपांडेंचं महत्व वेगळं आहे. हे घडणार आहे, मला माहिती आहे. मी जिकडे तिकडे बोलणार आहे, निर्णय समारंभांमध्ये पेटवणार एकमेकांना. तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला मी एकटंच पुस्तक लिहिलं होतं. आपल्या महाविद्यालयामध्ये 49 पुस्तकं असणारा अध्यापक एकमेव आहे. पण माझ्या नंतर मी अनेक लोकांना स्फूर्ती दिली की प्रयत्न करा, तुम्ही लिहू शकता, तुमच्यामध्ये भरपूर नॉलेज आहे. मग आपले उपप्राचार्य डॉक्टर बोबडे यांना मी बरोबर घेतलं, स्वस्थ वृत्तचं पुस्तक लिहिलं. टोपले सर HOD शारीरिक रचना, त्यांना मदतीला घेतलं, प्रॅक्टिकलचं पुस्तक लिहून टाकलं. महादार मॅडमना घेतलं, संस्कृत रचनेचं पुस्तक लिहिलं.
असं म्हणजे अनेक उपक्रम आपल्याला करता येतात आणि शैक्षणिक उपक्रमांना महत्व अधिक असावं असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर करू नये का करावं. तुमचं आता 28 पासून गॅदरिंग आहे. 28 ते 2 मध्ये मी तुमच्यामध्ये अजिबात फिरकणार नाहीये. कारण तुम्हालाही तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला एन्जॉयमेंट करता आलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण नेहमी लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये जर आपण मेडिकल स्टुडंट असू तर एक्स्ट्रा करिक्युलर आणि करिक्युलर याच्यामध्ये बॅलन्स पाहिजे. बऱ्याच वेळा काय करतं एक्स्ट्रा करिक्युलर जास्त होतं आणि करिक्युलममध्ये आपण तेवढा उत्साह दाखवत नाही, असं होता कामा नाही. करिक्युलम तेवढंच महत्वाचं आहे. आतापर्यंत आपल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे की जर आपण नावं घ्यायची झाली तर युरिन रुटीन हे प्रॅक्टिकल मला वाटतं तुम्ही बघितलेलं आहे. म्हणजे 5 फिजिकल आणि 5 केमिकल टेस्ट कशा करायच्या. ब्लिडिंग टाइम आणि क्लॉटिंग टाइम याचाही मला वाटतं व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. फिंगर प्रिक द्यायचं, तो टिप कागदाने एक एक थेंब टिपत जायचा दर 15 सेकंदाने, हे पाहिलेलं आहे. आठवतं की नाही हा वेगळा भाग आहे. ब्लड ग्रुपचं पण प्रॅक्टिकल आपण अॅग्लुटिनेशन हे आधी व्हिडिओमध्ये पाहिलं, नंतर इंगळे मॅडमने कॉलम वाईज तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन पण केलं आणि मग ते आता तुमच्या कन्सेप्ट लॅन्स स्टायनर्स लॉ वगैरे क्लिअर आहे की बाबा आरबीसी मध्ये अँटीजेन असताना बाहेर टाकतो ते आपण अँटीबॉडी टाकतो. बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होत चालल्यात तुमच्या. अशाच प्रमाणे ईसीजी कसा काढावा हेही तुम्हाला नजीकच्या काळात आपण दाखवणार आहोत. ते सुद्धा आपण शूटिंग करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याचा योगायोग बघा. असेच डॉक्टर महेंद्र कांबळेंचा जसा 27-28 हजाराचा पॉवरफुल कॅमेरा आहे, व्हिडिओ मोबाईल आहे, याच्यामध्ये व्हिडिओची सोय आहे, तसा माझा पुतण्या होता की तो तळेगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये सध्या तर लास्ट इयरला आहे. तो त्याचं ऍडमिशन घेण्यापूर्वी इथे आला होता आणि म्हणाला काका तुमच्याकडे काय काय चालतं मला जरा पाहिजे. म्हटलं नुसतं यायचं नाही, लगेच व्हिडिओ शूटिंग करायचं. आणि नुसतं व्हिडिओ शूटिंग नाही करायचं म्हटलं, लगेच मला त्याची क्लिप देऊन टाकायची. त्या एज्युकेशनल मटेरियल कलेक्शन मध्ये आणि देण्यामध्ये मी भयंकर सेल्फिश माणूस आहे. जिकडं काय कुठनं मिळते नॉलेज म्हणा काय ते मिळवत असतो मी. तर त्याच्या माध्यमातून आपण ते ईसीजी रेकॉर्डिंग तेव्हा व्हिडिओद्वारे केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते करणं सोपं जाणार आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम ही प्रॅक्टिसमध्ये अतिशय महत्वाची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आता जर आपण बघतो ब्लड प्रेशर इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. हे जे स्टेथोस्कोप आहे मी काल हे वर्णन बरंच केलं, आज कमी पण व्हिडिओ शूटिंग असल्यामुळे परत रिपीट करावं लागतंय. याला मी डॉक्टर लोकांचं मंगळसूत्र मानतो. हे गळ्यात असल्याशिवाय जसं म्हणजे आपला विनोदाचा भाग आहे की मंगळसूत्र म्हटलं की बाईचं लग्न झालंय. आता नवीन जनरेशन मध्ये मान्य नाही, आम्हीच का घालायचं, नवऱ्याला पण मंगळसूत्र घाला. त्याचं लग्न झालं कसं कळणार आम्हाला. मारे तुम्ही कुंकवाची टिकली दिली, मंगळसूत्र दिलं की कन्फर्म्ड स्टॅम्प बाई बाबा मॅरिड आहे. पुरुष तर काय करणार, तो मोबाईलला सडेपटी हिंडत असतो. मला तर इच्छा आहे, त्याला सुद्धा काय महेंद्र तुझी इच्छा आहे मला वाटतं काहीतरी असेल ते बिग बाय वगैरे अडकवलं की बाबा हे कानाला टोचलेलं आहे जाम, लक्षात ठेवाय तुझं लग्न झालेलं आहे. हा विनोदाचा भाग सोडून द्या. पण प्रॅक्टिस चालू केल्यानंतर स्टेथोस्कोप, बीपी ॲपरेटर्स हे कुठली प्रॅक्टिस करा, वेदर यू प्रॅक्टिस ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स वी आर गेटिंग एज अ डायग्नोस्टिक टूल्स. व्हॉट इज द इम्पॉर्टंट वर्ड, डायग्नोस्टिक टूल. निदान करण्याची साधनं आहेत. आणि असं आहे का की ते आयुर्वेदिक लोकांनी वापरूच नाही, असं नाहीये. दीज आर द डेव्हलपमेंट्स फ्रॉम फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी. So these are called as a paramedical sciences or the pure sciences. Now whatever the developed in the pure science or whatever the developed by the pure sciences, is it a मक्तेदारी, is it फक्त त्यांच्याच लोकांचा त्याच्यावरती काय राईट आहे का की ॲलोपॅथी लोकांनी वापरावं, असं काही नाहीये. यू कॅन ऑल्सो यूज दीज इन्स्ट्रुमेंट्स. आयुर्वेदाच्या काळात वेदांमध्ये ज्ञानेंद्रियांनी परीक्षण करावं असं सांगितलं होतं. पण आता जर आपल्याला कान, नाक, डोळे याला ऍडिशनल कान, नाक, डोळे जोडता येत असतील, it's like a external ear, no? I can say like this external ear. And what is the principle? Ki sound waves when passed through the narrow tube, ही narrow tube आहे बघा, तर that gets the amplification. म्हणजे मी एखाद्या रुग्णाच्या मानेला, पोटाला, छातीला कान लावण्यापेक्षा इज इट नॉट कम्फर्टेबल की लावू शकतो तुम्ही. पर्पज तोच आहे. कानाने ऐकणारे स्टेथोस्कोपनी पण ऐकणारच आहोत. पण दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ फिजिक्स. त्यांनी शोधून काढलं. आता मी सुद्धा असं बोलतोय पण तुम्ही प्रचाराला गेलात तर कसं असतं, मध्ये द्या काँग्रेसला मध्ये द्या. तर वेन आय पुट दिस हँड माय लाईक दिस, व्हॉट हॅपन्स, आवाज स्प्रेड होतोय, वाढतोय, अँप्लिफिकेशन होत आहे. सो दिस इज द लॉ ऑफ फिजिक्स. इट इज नॉट अ लॉ ऑफ ॲलोपॅथी. त्याच्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथिक, नॅचरोपॅथी डॉक्टर्स एव्हरीबडी कॅन यूज दिस इन्स्ट्रुमेंट्स अँड दे शुड टेक द बेनिफिट ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. आता बघण्याच्या बाबतीत आतमध्ये हृदयामध्ये काहीतरी विकृती आहे. नाडी परीक्षा आयुर्वेद लोक म्हणत नाही, नाडी परीक्षेने कळते. तर तो अर्धसत्य लक्षात ठेवा. नाडी परीक्षा इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अंडरस्टँडिंग द दोषास, कंडिशन्स, a little bit pathology. But even Yoga Ratnakar says that there are 8-fold examination.
अष्टविध परीक्षा, नाडी मूत्रम मलम जिह्वा शब्द स्पर्श दृकाकृती. So this is the 1/8 part of the examination. He is also not saying कि नाडी परीक्षा is a last. Of course, there are some Vaidyas who are very, very expert in Nadi Pariksha by their experience, by their intuition power, Brahma Smrutva. But that cannot be generalized. मग एक 2-4 वैद्यांना नाडी परीक्षा फार चांगली येते म्हणजे आपण असं म्हणायचं का की सगळ्या मुलांनी फक्त नाडी परीक्षाच करावी? नाही. It is not like that. Anybody can use any diagnostic tool, but you can diagnose according to Ayurveda, you can treat according to the Ayurveda. तर प्रॅक्टिसमध्ये गेल्यानंतर स्टेथॉस्कोप आणि बीपीआय प्रॅक्टिस, मी तर सांगेन की फर्स्ट इयर पासूनच तुमच्या वाढदिवसाच्या भेटी घ्यायच्या आहेत किंवा अजून कसल्या भेटी घ्यायच्या आहेत भाऊबीजेच्या, तर तुम्ही हे मागून किंवा पॉकेटमध्ये जमा करा आणि लवकरच. कारण ही कशी असतात, ही काय हार्ड असतात, ही काय काचेची नाहीत वस्तू की फटाफटा फुटतील. एकदा घेतल्यानंतर तुम्ही फार प्रॅक्टिसच्या 10-15 वर्षासह वापरू शकाल. तर ट्राय टू परचेस दिस इन्स्ट्रुमेंट्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. कारण या इन्स्ट्रुमेंटचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ॲज मच ॲज यू प्रॅक्टिस that much you will be master in that particular process. जेवढा मी स्टेथॉस्कोप अनेक लोकांच्या छातीवरती लावेन आणि ट्राय टू, आधी नॉर्मल लोकांच्या लावा, मग घरामध्ये सर्दी खोकला कोणाला झाला, बाय चान्स कुठे ते तुमच्या दूरच्या नातेवाईकामध्ये कोणाला टीबी झालेला आहे, कोणाला मध्ये छातीमध्ये पाणी झालेलं आहे, तर जर तुम्ही उत्साहाने तिथे गेलं पाहिजे की मग जरा बघू दे, काही काळजी करू नका, मी बघून घेतो, असं दाखवायचं की जणू काही मी फार एक्सपर्ट आहे. पण त्याच्यातनं शिकायला मिळतं तुम्हाला. तो लगेच तिथे तुम्ही स्टेथॉस्कोप लावलात किंवा वेगळा काहीतरी साऊंड आला, हा सर म्हणाले होते काहीतरी वेगळे साऊंड येतात, हे जोपर्यंत स्वतःच्या कानाने तुम्ही ऐकत नाही, जसं त्या डोळ्याने जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत किती थेरॉटिकल लेक्चर्स घेतलेत तरी दे आर युजलेस. आयुर्वेद शास्त्र एक असं आहे, प्रॅक्टिकल ओरिएंटेड सायन्स आहे, प्रॅक्टिकल सायन्स आहे. आता मी याला रिक्वेस्ट करेन महिन्याला की आपण बोलून सूत्र लिहिलंय बघा, श्रुतकर्मा, दृष्टकर्मा आणि कृतकर्मा. महेंद्र याचं शूटिंग घेतलं तर बरोबर. हे जे वर्ड्स आहेत, श्रुतकर्मा म्हणजे तुम्ही यू शुड बी द गुड लिस्नर, लेक्चर्स अटेंड तर करायलाच पाहिजे, श्रुतकर्मा. दुसरं काय लिहिलंय पुढे, दृष्टकर्मा, तुम्ही जे आता इथे बघतात माझं काय जे चाललेलं आहे गोष्ट डेमॉन्स्ट्रेशनची, दॅट इज अ ऑब्झर्वर. आणि द लास्ट इज अ कृतकर्मा, स्वतःच्या हाताने ती गोष्ट केली पाहिजे. आणि अनेक वैद्यांकडे जायचं आत्तापासूनच, ते कसे पंचकर्म करतायत, ते कसे पेशंट बघतायत, पण कधीतरी असं त्या वैद्याला म्हणायचं की सर काही काळजी करू नका, आज मी याचं ब्लड काढतो, आज मी स्वतः रक्तमोक्षण करतो. तुम्ही स्वतः रक्तमोक्षण केल्यानंतर तुम्हाला जे फिलिंग येणार आहे त्याला दुसरी तोड नाही. सो पर्सनल एक्सपिरियन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिसमध्ये हा जो स्टेथॉस्कोप नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे हे मिस नॉर्मल आहे. ॲज यू नो, स्टेथो इज अ चेस्ट आणि स्कोप इज अ पाहणे. अनेक स्कोपीज माहिती आहे तुम्हाला, गॅस्ट्रोस्कोपी, डिओडेनोस्कोपी, एसोफेगोस्कोपी, सिग्मॉइडोस्कोपी, अनेक आहेत. पण याच्यामध्ये स्कोप म्हणजे पाहणे, टू सी. बट वेदर वी आर सीइंग विथ दिस इन्स्ट्रुमेंट, नो, वी आर हिअरिंग. पण जसं मी म्हणतो की काही मेडिकल सायन्स आपण अगदी परफेक्ट म्हणतो नाही का, आमचं कसं आहे ना एकदम सगळं परफेक्ट असतंय. इज दिस अ परफेक्ट? नाही. म्हणजे काही गोष्टी ट्रॅडिशनली आलेल्या असतात आणि त्या काही फार मोठ्या वाईट नाहीत म्हणून चालू आहेत, त्यांनी नुकसान तर कोणाचं काही नाहीये. त्याच्यामुळे बट यू शुड रिमेंबर, एक्झामला विचारतील व्हॉट इज द meaning of stetho and what is the meaning of scope, then you should mention stetho is the chest, scope is to see, but actually we are hearing the chest sounds, but not only chest sound, but we are hearing the other sound, abdominal sounds, for example peristaltic movements. प्राधान्याने आपण पाहतो ते रेस्पिरेटरी साउंड्स which are vesicular. We hear the heart sounds, lub dub lub dub. First and second is the most important. Very rarely third heart sound also comes, that is called as a gallop rhythm, which is seen in the pathology of like a CCF, congestive cardiac failure. तर त्याच्याच जोडीला आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स पण पाहतो. विशेषतः दे आर इम्पॉर्टंट इन द अॅक्यूट ॲब्डॉमिन. एखादं पुढे ऑब्स्ट्रक्शन आहे आणि ते रिव्हर्स पेरिस्टाल्सिस आहे किंवा एक्सेस पेरिस्टाल्सिस झालं तर ते तुम्हाला त्याच्यामधून पाहता येणार आहे. लक्षात आलं? सो दीज व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट. या इन्स्ट्रुमेंटचा वापर क्लिनिकल डायग्नोसिससाठी, प्रोव्हिजनल डायग्नोसिससाठी, फर्स्ट डायग्नोसिससाठी इमिजिएट होतो. आणि दिस डायग्नोसिस यू कन्फर्म बाय इन्व्हेस्टिगेशन्स. एक साधे एक्झाम्पल आहे की मी इथे या कोपऱ्यामध्ये लंग्सच्या इथे माझा स्टेथॉस्कोप लावला आणि तिथे मला विशिष्ट प्रकारची रब म्हणतात, त्याला प्लुरल रब. जसं आपण तुमचा कुठला पेपर असतो, भिंत घासतो आपण त्या रंग देताना, सँड पेपर नाही का, तो सँड पेपर एकमेकांना घासल्यानंतर जो आवाज येतो ते सेम टू सेम आवाज प्लुरल रब मध्ये येतो. तर ही प्लुरल रब जे आहे
ते जर ऐकायला आलं कॉस्टोफ्रेनिक अँगल पाशी, तर स्पॉट डायग्नोसिस झालं पाहिजे की याला प्लुरसी सुरुवात झालेली आहे, ड्राय प्लुरसी. लगेच इमिडिएट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तुम्ही एक्सरे काढायला सांगायचा, फोटो काढून घ्यायचा तिचा. त्याला घाबरून सोडायचं नाही. तुझ्या छातीत बहुतेक पाणी झालंय, तुला बहुतेक टीबी झालाय. डॉक्टरने शांत राहिलं पाहिजे. आणि त्या जोडीला काय करायचं की बाबा एकदा तपासून घ्या, काय त्याच्यामध्ये वेगळं काही नाही, बघून घेऊ, खात्री करू. त्याला काही शब्द टीव्ही वापरायचा नाही. आणि वेन यू सी द एक्सरे देअर यू गेट द व्हाईट ओपेक पॅच, आणि तो जो अँगल असतो कॉस्टोफ्रेनिक अँगल म्हणतात त्याला, तो डिस्टर्ब झालेला असतो. तर कॉस्टोफ्रेनिक अँगल जर बिघडला तर त्याचं डायग्नोसिस काय झालं, प्लुरसी आहे त्या माणसाला. तर स्टेथोस्कोपचा वापर हा जिकडे तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर हे डॉक्टर एकदा प्रॅक्टिस चालू केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये बीपी घेऊन झालं पाहिजे. पण आता इथे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं असल्यामुळे शूटिंगमध्ये ते जवळ 10-15 मिनिटं ती प्रोसेस चालेल, कारण ईच अँड एव्हरी पार्ट मी तुम्हाला केअरफुली सांगणार आहे किंवा वर्णन करणार आहे.